टंके की चोट पे सांगतो यांना आरक्षण मिळू देणार नाही. शेकडो गाड्या हजारो जीसीबी हेलिकॉप्टर मधून फुलांची उधळण काय करता आणि हे मागास आम्हाला आरक्षण द्या. आम्ही तुम्हाला कधी विरोध केला का? अरे सध्या तूच बसलाय ना. असं असतं. मला काय म्हणायचं आहे की त्यांना सारथीद्वारे जे मिळालं ते आम्हालाही महायुतीद्वारे मिळालं पाहिजे की नाही. आमचा हक्क आहे तो. असं कसं सारथीला बजेट देणं म्हणजे गैर आहे, चुकीचं आहे. तर गरीब संस्थेनं एक पसा आणि सारथीला बसा बसा. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, मला सांगा, त्यांच्या एकट्याच्याच समाजाचं सर्वेक्षण करून मागासली पण कसं सिद्ध करणार आहे? व्यवहाराप्रमाणे होतं त्याला तसं, पण तो काय कायद्यापेक्षा मोठा लागून गेला नाही. त्यांच्या नादाला लागू नका, तुम्हाला आरक्षण भेटणार नाही. त्यामुळे दोन्ही आयोगाला माझी अशी विनंती आहे, सर्वेक्षणच करायचं आहे तर सगळ्यांचं करा, म्हणजे त्यात मागासलेला कोण हे तुम्हाला सिद्ध करता येईल ना. हे काय हापूस उभं राहिले, त्यांनी मागून खाल्ले. हे कसले गरीब. आमचा तुम्हाला विरोध नाही, तुम्ही बी आम्हाला विरोध करू नका. हा, नाहीतर कुठं उपटीत असतो मी. लाखो गाड्या यांच्या मोर्चामध्ये, ब्रह्मदेव जरी आला तरी यांचं मागासले पण सिद्ध करू शकत नाही. काय म्हणायचं याला? ही पद्धत आहे बोलण्याची? काय काय म्हणाला आधी मला? काय ते हे रे हा आता म्हणतो ते म्हातारे झालंय ते. अरे हो बाबा, झालो म्हातारा. तूही होशील आज ना उद्या, सगळेच होतात ना. तुझा खुट्टा उपटे, तुला हबुकच दाळवीन. अरे माध्यमांसमोर असं कोणी बोलतो का? पद्धत आहे बोलायची, शिकवलेली नाहीये. डोक्यावर जेवढे केस आहेत ना तेवढी आंदोलनं केली आहेत, तेवढ्या केसेस झेलल्या आहेत या पठ्ठ्याने. सांगा त्याला. पण एक लक्षात ठेव म्हणा, माझं म्हातारपण जे आहे ना, हे केस उन्हात बसून बघ म्हणा उद्या अंतरवाली सराटीमध्ये येऊन मराठ्यांचा समुद्र कसा नाही नाही. तुझी निस्तिकी असं पांढरी होऊन काय उपयोग रे तुझा? नुसतं एका समाजाविषयी आकस दरळ वाकायची आणि नुसतं त्यांना विरोध करायचा. अरे तुझा असलं पांढरं काय उपयोग आहे?